नमस्कार शिक्षक मित्रांनो, मी श्री सूरज तांबोळी आज तुम्हाला एमडीएम ॲप ओपन होत नाही या समस्यावर उपाय सांगणार आहे। एमडीएम ॲप याला प्रथम तुम्ही क्लिक करायचं आहे। हे एमडीएम ॲप आहे, याला तुम्ही प्रथम क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर याला असे दाबून धरायचं आहे। एमडीएम ॲपला तुम्हाला ॲप इन्फो अशा पद्धतीने दिसेल। ॲप इन्फो बघा, इथे ॲप इन्फो ॲप इन्फोला सिलेक्ट करायचं आहे, त्यावर क्लिक करायचं आहे। बघा, ॲप इन्फोला क्लिक केल्यावर अशा पद्धतीने स्क्रीन दिसेल तुम्हाला। त्यामध्ये तुम्हाला स्टोरेज बघा, स्टोरेजवर जायचं आहे। स्टोरेज युजेस बघा, स्टोरेजमध्ये जायचं आहे। स्टोरेज युसेजेस यावर क्लिक करायचं आहे। मग तुम्हाला यामध्ये क्लिअर डाटा बघा, क्लिअर डाटा यावर क्लिक करायचं आहे। कुठे आहे बघा क्लिअर डाटा, क्लिअर डाटावर क्लिक करायचं आहे। क्लिअर डाटावर क्लिक करायचं आहे आणि परत क्लिअर कॅचेवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा डाटा हा क्लिअर होणार आहे। बघा, मी क्लिअर डाटावर क्लिक करतो। त्यामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला क्लिअर ॲप डाटा यावर क्लिक केल्यावर अशा पद्धतीने विंडो ओपन होईल। ओकेवर क्लिक करायचं आहे। बघा, अशा पद्धतीने तुमचा डाटा 0B आणि कॅचे 0B होईल। त्यानंतर तुम्ही ही विंडो मिनिमाइज करायची आहे आणि गुगलमध्ये जायचं आहे। गुगल क्रोममध्ये जाऊन यामध्ये www.education.maharashtra. बघा, www.education.maharashtra.gov आपल्या सरलच्या एमडीएमच्या वेबसाईटवर जायचं आहे। बघा, एज्युकेशन महाराष्ट्र डॉट आलेलं आहे। यामध्ये एमडीएमच्या वेबसाईटवर जायचं आहे, सरलच्या एमडीएम। बघा, यावर गेलेलो आहे। यावर आपला यूजर आय डी आणि पासवर्ड भरायचा आहे। यूजर आय डी आपला UDIS आहे आणि पासवर्ड जो तुमचा जो शाळेचा असेल, तालुक्याचा जो पासवर्ड असेल तो पासवर्ड भरायचा आहे आणि कॅप्चा टाईप करायचा आहे। आता मी इथे कॅप्चा टाईप करत आहे, B19A आणि लॉग इनवर क्लिक करायचं आहे। बघा, अशा पद्धतीने विंडो ओपन होईल। मी या अगोदर डेस्कटॉप साईट केलेली आहे। बघा, यावर एक तुम्हाला चेकबॉक्स दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे। यामध्ये तुम्हाला बघा आता ॲप सेटिंग विंडो दिसेल। ॲप सेटिंग विंडोमध्ये तुम्ही जायचं आहे। ॲप सेटिंगवर गेल्यानंतर एमडीएम ॲप हा तुम्हाला टॅब दिसेल, त्यामध्ये जायचं आहे। बघा, अशा पद्धतीने तुम्हाला HM मोबाईल, एमडीएम मोबाईल, नोडल टीचर मोबाईल नंबर दिसतील। त्यामुळे तुमचा कुठला मोबाईल नंबर आहे तो पाहायचा आहे आणि तिथे चेंज द डिव्हाइसवर क्लिक करायचं आहे। बघा, चेंज द डिव्हाइसवर क्लिक करायचं आहे। तुमच्या मोबाईलच्या नंबरच्या पुढे चेंज द डिव्हाइस आहे, त्यावर क्लिक करायचं आहे। बघा, चेंज द डिव्हाइसवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर ओके म्हणायचं आहे, परत ओके असे म्हणायचे आहे। बघा, ओके म्हटल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला विंडो दिसेल। परत मिनिमाइज करून परत आपल्या एमडीएम ॲपमध्ये यायचं आहे। एमडीएम ॲप आपला एमडीएम ॲप कुठं आहे तिथं यायचं आहे आपल्याला। बघा,
बघा MDM ॲपवर यायचं आहे. बघा परत आपला MDM आपला यायचा आहे. ॲपमध्ये आल्यानंतर यामध्ये आम्ही भाषा इंग्लिश निवडतो. बघा आपल्या शाळेचा UDIS नंबर आपल्याला टाकायचा आहे. आणि आपला तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर लिहायचा आहे. अशा पद्धतीने UDIS आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर रजिस्टर, बघा रजिस्टर यावर, बघा रजिस्टर या टॅबवर क्लिक करायचे आहे. बघा OTP सेंड युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर अशा पद्धतीनं मॅसेज येत आहे. बघा 2 मिनिट थांबायचं आहे. आपल्याला OTP येतो आहे. बघा OTP आलेला आहे 536 012. OTP टाकायचा आहे आणि OTP कन्फर्म OTPवर क्लिक करायचं आहे. बघा अशा पद्धतीनं आपल्याला विंडो दिसेल. बघा रजिस्ट्रेशन सक्सेसफुल अशा पद्धतीनं मेसेज येईल आणि आपला MDM ॲप ओपन होईल, सुरू होईल MDM ॲप. बघा परत भाषा इंग्लिश निवडायची आहे. परत आपले डेली अटेंडन्स भरायला सुरुवात आपण करायची आहे. धन्यवाद.